इथे कुठेही दिसला नाहीये. 4 चेंडूचा खेळ समाप्त होते. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा करण ठाकूर. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय. चेंडू फेकी नक्कीच अचूक पाहायला मिळते आणि फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळते. विकेट. राजू, नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू इकडे पंच करण्याचा प्रयत्न होता. फेकी नक्कीच खराब झाली होती. करण मात्र नक्कीच चेंडू अडवला गेला. बाईच्या रूपाने मात्र ही सिंगल धाव मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा 7 धावा. पहिले षटक 7 धावा आपल्याला पाहायला मिळते. पाव्या पुढचा चेंडू, पुढचा षटक पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती प्रेम. गोलंदाजी मार्क वरती प्रेम पाहायला मिळतोय. इकडे हलक्या त्याने मात्र चेंडूने दिशा दाखवून दिली जाते. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 8 धावा. रोशन मोरे यांच्याकडनं हॅट्रिक विकेट साठी प्रेमला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पाहूया पहिला विकेट मात्र प्रेमसाठी तो पहिला विकेट मात्र मिळवला जातो प्रेमच्या माध्यमातून. आपल्या या षटकामध्ये 1000 रुपये असणार आहे. हॅट्रिक विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे प्रेम मोरे यांच्याकडनं. 2 चेंडूचा खेळ समाप्त होते. पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रेम बॉलिंग मार्क वरती. इकडे हलक्याने मात्र चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली जाते. सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 9 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा स्कोर कार्ड वरती. तीन चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 9 धावा. इकडे पाहूया फटका खेळला गेलेला आहे. कारण चेंडूच्या खाली येतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावा बनवायचे आहेत. धावांची गती वाढवायची आहे. 9 धावेवरती रोखून ठेवले. पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू मात्र सिंगल धावेसाठी मात्र जातोय. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 धावा. 10 ऑन द बोर्ड. 2 विकेट लॉस. बोईसर पॅकर संघ आपण पाहतोय. इकडे मात्र हलक्या त्याने चेंडूला खेळला जातोय. दिशा दाखवली जाते. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 11 धावा. 2 षटक होत आहेत समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये 7, या षटकामध्ये 11. 4 धावा या षटकामध्ये प्रेम यांच्या षटक आपण पाहिलं. 4 धावांचा खर्च उचलला गेला. टॉस बॉक्स मध्ये लगेच इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्ट करायचंय. वामिका स्टार आगमन संघ व मायकोप ए. संतोष अण्णा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल संतोष अण्णासाठी. निलेश वाणी सरांकडनं पाहूया. पाहूया पुढचा चेंडू घेऊन संतोष अण्णा ह्यांचा चेंडू जर आपण पाहिला वेगाने चेंडू येत आहेत. परंतु चेंडूला
लेंथ मात्र सापडत नाहीये. 2 वाईड मात्र पाहायला मिळतात. आता मात्र या गतीचा फायदा उचलत तर सिंगल धाव मात्र पूर्ण केली जाते. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 15 धावा. पाहूया तिसरे षटक मार्गस्थ आहे. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संतोष अण्णा बॉलिंग मार्क वरती. सिंगल धाव पूर्ण केली जाते पुन्हा एकदा या चेंडू वरती. 16 धावा स्कोर कार्ड वरती धाव घेते. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाणार का? चौकार नोंदवण्याचा प्रयत्न दिसेल का? चौकार नोंदवण्याचा प्रयत्न केला गेला. उलटो चेंडू होता. दिशा दाखवली गेली परंतु चेंडू अडवला गेलाय. सिंगल धाव परिपूर्ण. 17 धावा स्कोर कार्ड वरती. नो चेंडू इथे घोषित केला जाते पंचांच्या माध्यमातून. 18 धावा स्कोर कार्ड वरती. हलक्या त्याने पुन्हा एकदा सॉफ्ट हँड सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 19 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया पुढचा चेंडू घेऊन. 5वा चेंडू आपल्या षटकातील. संपर्क तेवढं चांगलं नव्हतं. सिंगल धाव परिपूर्ण होते. 20 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. 20 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. इकडे जर आपण पाहिलं चेंडू मात्र कट केला जातोय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा. जाऊया इकडे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सिंगल झोन मध्ये. सिंगल धाव परिपूर्ण. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 22 धावा. टॉस साठी रिपोर्ट करायचंय वामिका स्टार आगमन संघ व मायकोप ए संघ. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाणार. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर स्ट्रोक खेळला गेला होता. पाहूया सिंगलचा प्रयत्न केला जातोय. चांगलाच क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळेल प्रेमकडनं. चेंडू रोखला गेला. 22 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा त्याच रिझर्व मध्ये खेळण्याचा प्रयत्न होताच. बॅटची कडा घेतली. सिंगल धाव परिपूर्ण होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23 धावा. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. वाईट चेंडू इथे दर्शवला जातोय. 24 धावा. वाईट चेंडू. 24 धावा स्कोर कार्ड वरती. 24 रन स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. नो चेंडू +1. नो +1. 2 धावा. 26 धावा स्कोर कार्ड वरती. 26. पाहूया इकडे चेंडू मात्र खेळला जातोय. तुषार लढे मात्र चेंडू वरती जाणार. सिंगल धाव परिपूर्ण. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 26 धावा. 27 धावा. 2 बॉल रिमाइनिंग या षटकातील.
इकडे फलंदाज होणार बाद, विकेट. जावेद न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. लावून घ्यायचंय. सामन्याला सुरुवात करायचंय. बोईसर पॅकर संघ आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या फेरीतील सामना. त्याचबरोबर YBCC संघ वेऊर. सरावली ब संघ आपण प्रतिनिधी कोणी संपर्क साधायचा. सरावली ब संघ कोणताही प्रतिनिधी संपर्क साधायचा. ओके. बॅक टू बॅक 3 चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रेमसाठी रोशन मोरे यांच्याकडनं. पाहूया पहिला चेंडू. इकडे पहिला चेंडू नो +1, 2 धावा. खातं मात्र इथे ओपन होताना दिसतंय. एकही चेंडू न हाताळता 2 धावा खर्च केला गेलाय. बॅक टू बॅक 3 चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. पाहूया प्रेमसाठी. इकडे सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. सिंगल झोनमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल. 1 चेंडूच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. 28 धावांचं लक्ष आहे आणि 28 धावांच्या लक्ष्याला सामोरे जात असताना 3 धावा 1 चेंडूच्या मोबदल्यात खर्च केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. इकडे टॅप केला जातोय. चेंडू जाणार चौकार. 4 धावा इथे पाहायला मिळतील आणि या चौकारानिशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 7 धावा.
पाहूया. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आला, परंतु सिंगल धाव परिपूर्ण होते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 8 धावा. 20 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 21 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. हलक्याने मात्र चेंडूला दिशा दाखवली जाते. सिंगल धाव परिपूर्ण केली जाणार. 9 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. पाहूया 20 चेंडू 19 धावेची आवश्यकता. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू जाणार चौकाराच्या दिशेने. 4 धावा आणि या चौकाराशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 13 धावा. 15 धावेची आवश्यकता. पुन्हा चेंडू टॅप केला जाते. पुन्हा चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 17 धावा. 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत. 28 धावांचं लक्ष असताना 11 धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडू 11 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजू. 18 चेंडूच्या खेळामध्ये बनवायचे 11 धावा. पाहूया प्रेम. इकडे जर पाहिलं तर चेंडू हा लेग स्टिकच्या बाहेर हाताळला जातोय. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवंतर धावा. इकडे पाहूया फटका मात्र खेळला गेलाय. स्ट्रोक मात्र खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय वेगानं. चेंडू रोखला जाणार. निर्धाव चेंडूची होते सांगता. पाहूया पुढचा चेंडू. इकडे प्रेमकडनं चेंडू मात्र खेळला गेलाय. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाला मात्र चेंडू त्यांच्या अंगावरती मात्र लागलं जात आहे. पुन्हा प्रेम टॅप करण्याचा प्रयत्न दिसतोय. सिंगल धाव. सिंगल झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 19 धावा. सॉफ्ट हँड सिंगल साठी खेळलं जाते. पाहूया डायरेक्ट फेकी केली आहे. सिंगल धाव मिळेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 20 धावा. 8 धावेची आवश्यकता आहे. 14 चेंडू 8 धावा. चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता. इकडे सुंदर झेल, अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला स्ट्रोक खेळला गेला आणि त्याच चांगल्या स्ट्रोक वरती खूपच पुढे मात्र फील्ड सजावट केली होती आणि तो झेल सुद्धा टिपला गेलाय. लगेच आपल्या हातामध्ये हा चेंडू आला वेगानं. तो झेल मात्र टिपला जातोय. पाहूया नोचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. शेवटचा चेंडू बाकी होता. 9 चेंडू दर्शवला जातोय. धावसंख्या 1 ने वाढ घेईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 21 धावा. 7 धावेची आवश्यकता आहे. फलंदाज होईल बाद तुषार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर. बारा चेंडू 6 धावेची आवश्यकता. पाहूया जावेद. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. इकडे कट केला जाते चेंडू सिंगल धावेसाठी. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल
23 धावा स्कोर कार्ड वरती. 4 धावेच्या आवश्यकता, 4 धावा बनवायचे आहेत. सिंगल धाव. चार धावेची आवश्यकता आहे आता मात्र. 24 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतंय. पाहूया जावेद पुढचा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा चेंडू. नो +1. 2 धावेची आवश्यकता. इकडे चेंडू जाणार निघून बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा आणि सामना जिंकला जातोय YBCC संघ वेऊर. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच करण ठाकूर यायचं लगेच. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच करण ठाकूर बनतोय. एका बाजूला वामिका स्टार आगवन संघ तर दुसऱ्या बाजूला मायखोप संघ. करण यायचंय लगेच. करण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय आपण. मॅन ऑफ द मॅच द्यायचंय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जाईल तर यायचंय लगेच. मॅन ऑफ द मॅच द्यायच्या सामन्याकडे वळूया आपण.